श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय खूपच गंभीर आहे. कदाचित हा व्हिडिओ बाळा तुझ्यासाठीच आला आहे. स्वामी समर्थांनी दिला एक मोठा इशारा, आणि जर तुम्ही हे संकेत ओळखले नाहीत तर तुमच्या आयुष्यात मोठं संकट येऊ शकतं. पण घाबरू नका, कारण स्वामी समर्थ अगोदरच आधी इशारा देतात, मगच संकट येऊ देतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे संकेत कसे ओळखायचे? मैत्रिणींनो, स्वामी समर्थ थेट तुमच्याशी येऊन बोलत नाहीत. ते आपल्याला संकेत देत असतात. अचानक मन अस्वस्थ होणे, वारंवार वाईट स्वप्न पडणे, घरात वाद जास्त वाढणे, कामामध्ये खूप अडथळे येणे, आर्थिक समस्या वाढणे, हे सगळं काय असतं? तर हा स्वामी समर्थांचा इशारा असतो तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. पहिला संकेत आहे मनामध्ये तुमच्या भीती येणे. जर काही कारण नसताना मनात घबराट, समजा अचानकच घाबरल्यासारखं होतंय, बेचैनी वाढतीये, तर समजून घ्या की स्वामी समर्थ सांगत आहेत, तुम्ही सावध राहा. त्यावेळेस तुम्ही घाबरून न जाता संकटाला सामोरे जा. अजिबात घाबरू नका. दुसरा संकेत आहे स्वप्नांमधून इशारा. स्वप्नामध्ये अचानक तुमच्या मंदिर दिसणे, अचानक स्वप्नामध्ये पाणी दिसणे, अचानक स्वप्नामध्ये अंधार दिसणे, किंवा कोणीतरी बोलावणे, ते पण स्वप्नामध्ये बरं का. हे साधे स्वप्न नाहीत, खरं तर हा दैवी संदेश असतो. हा संदेश तुम्हाला स्वामी समर्थांचा असतो. स्वामी समर्थांचे संकेत असतात. त्यामुळे तशी स्वप्न पडल्यावर घाबरून जायचं अजिबात नाही. तिसरा संकेत आहे कामामध्ये अडथळे. सगळं ठीक चाललं होतं, मग अचानकच अडचण आली, पैसे अडकले कुठेतरी, तुमच्या नोकरीमध्ये समस्या आली, तुमच्या घरामध्ये ताणतणाव सुद्धा वाढला, वादविवाद वाढले, भांडणं वाढली, नकारात्मक बोलणं वाढलं. याचा अर्थ तुमच्या घरात काहीतरी नकारात्मक प्रभाव आहे. त्यामुळे घाबरून न जाता शांत राहायला शिका. यावरती आता उपाय काय करायचा? सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अजिबात घाबरून जाऊ नका. स्वामी समर्थांवरती तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही ठीक करतील. पहिला उपाय आहे रक्षण जप. रोज सकाळी 108 वेळा म्हणा. शक्य नसेल तर 11 वेळी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हा जप तुमचं खरोखरच रक्षण करतो. जी अडचण असेल ती दूर करतो. दुसरा उपाय आहे उदी प्रार्थना. कपाळावरती उदी लावा आणि बोला, स्वामी माझं रक्षण करा. जे माझ्यासाठी योग्य आहे तेच तुम्ही ठरवा. आणि तिसरा उपाय आहे शांत बसून संवाद. 10 मिनिटे शांत बसा, मनात बोला, स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा. मला सत्याचा मार्ग आणि योग्य जे मार्ग आहे तोच दाखवा. तुम्हाला देखील आतून उत्तर मिळेल. महत्त्वाची तुम्हाला एक सांगते, चूक करू नका. स्वामी समर्थांचा इशारा, हे संकेत मिळाल्यावर या संकेतांना अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. सतर्क राहायला शिकायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे असे जर तुम्हाला संकेत मिळत असतील तर नकारात्मक विचार डोक्यामध्ये वाढवू नका. त्यामुळे तुम्हाला मानसिक ताणसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे मानसिक त्रास करून घ्यायचा नाही, तर सतर्क राहायला शिकायचं. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मासिक सुतक असेल तर देवघरात जाऊ नका. महिलांनी स्पर्श करू नका. खूप महत्त्वाची गोष्ट. मनातले मनात जप करा.
प्रार्थना करा, स्वामी समर्थांचे नाव घ्या, स्वामी समर्थ भावना पाहतात. तुमच्यावरची जी काही संकट आहेत ती स्वामी समर्थ नक्कीच दूर करतात. फक्त तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला विसरायचं नाही आणि महत्त्वाचं त्यांचं नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थ हे करायला विसरायचं नाही. खरी गोष्ट सांगायची झाली, एका भक्ताला सतत वाईट स्वप्न येत होते. एखाद्या वेळेस घरात समस्या त्याच्या वाढतच चालल्या. मग त्याने काय केलं? त्याच्या घरात दररोज पैशाची चणचण असायची. घरात स्वप्नामध्ये मेलेली माणसं दिसायची, पाणी दिसायचे, विचित्र विचित्र स्वप्न येत होते. मग त्याने रोज जप सुरू केला आणि 11 दिवस त्यांनी लगातार जप केला. 108 वेळा दिवसात श्री स्वामी समर्थांचा. 11 दिवसात त्याला सगळं बदलल्यासारखं वाटलं. त्याच्या आयुष्यामध्ये शांतता आली, पैशाची चणचण संपली, घरामध्ये शांतता वाढली, समाधान वाढलं, सगळे आनंदाने राहू लागले. वाईट स्वप्नसुद्धा यायचे त्याला बंद झाले. कुणामुळे? स्वामी समर्थांमुळे. मैत्रिणींनो, संकट येण्याआधी स्वामी समर्थ इशारा देतात, संकेत देतात, पण ती चूक आहे आपली, आपण दुर्लक्ष करतो. म्हणून आजपासून संकेत ओळखा आणि त्यावरती उपाय करायला तुम्ही नक्की शिका. ओम श्री स्वामी समर्थ. डोळे बंद करा आणि बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनातील जेवढी मोठी संकटे आहेत किंवा छोटी आहेत, सर्व संकटे दूर करा. माझ्या कुटुंबाचे तुम्ही रक्षण करा आणि जे काही आमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्ही आम्हाला द्या. जर तुम्हालाही वाटत असेल की हा इशारा तुमच्यासाठी आहे, तुम्हाला हे असे वाईट विचार येतात, स्वप्न येतात, तर व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मैत्रिणींनो, आता दुसरा मुद्दा पाहू. अत्यंत रहस्यमय. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला दिसतच नाहीत, पण त्या घडत असतात. कधी तुम्हाला असं वाटलंय का की काहीतरी चुकीचं होणार आहे? तुमचं मन विचलित वाटतं, अचानकच घाबरल्यासारखं वाटतं की काहीतरी कुठेतरी काही होणार. अशी नकारात्मक विचारं येतात, पण कारण तुम्हाला कळतच नाही. तर लक्षात ठेवा, हे साधन आहे, ही एक दैवी सूचना असू शकते. दैवी सूचना म्हणजे कशी? दैवी सूचना म्हणजे काय? जेव्हा आपल्या जीवनात काहीतरी बदल होणार असतो तेव्हा आपल्याला आधीच काही संकेत मिळायला लागतात. हे संकेत कधी मनातून येतात, कधी परिस्थितीतून येतात आणि कधी इतर लोकांमधूनही हे संकेत येत असतात. फक्त आपण ओळखून घ्यायचे असतात. त्या संकेतांना दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. पहिला अनुभव म्हणजे सतत अडथळे येणे. तुम्ही काहीही सुरू करा आणि प्रत्येक वेळेस काहीतरी बिघडतंय. समजा एखादा व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये पण यश मिळत नाही, दुसरा केला, त्यामध्ये पण नाही. हे फक्त योगायोग नसतो, ही एक स्वामी समर्थांची तुमच्यासाठी चेतावणी असते. त्यामुळे लक्षात ठेवा, सतत अडथळे काय येतात आणि त्यावरती काय उपाय करायचे. मग दुसरा अनुभव आहे घरात जडपणा जाणवणे. घरामध्ये शिरल्यावर मन प्रसन्न वाटतच नाही. विनाकारण चिडचिड होते, कोणाशी नीट बोलू वाटत नाही. कोणी सरळ बोलतो तर आपण वाकड्यात जातो. वातावरण सुद्धा जड वाटतं. याचा अर्थ आहे घरामध्ये ऊर्जा बदलत आहे, घरात नकारात्मक ऊर्जा येत आहे. एवढं लक्षात ठेवा आणि त्यावरती काहीतरी उपाय असा करा की जेणेकरून तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल. तिसरा अनुभव आहे अचानक निर्णय बदलणे. तिसरा अनुभव अचानक निर्णय बदलणे. एखादं काम करायचं ठरवलं, पण शेवटच्या क्षणीच मन नाही म्हणतंय. असं का बरं? उत्साहाने काम करायला गेलो आणि त्या ठिकाणी गेलो तर निराशाच आली. हा आतला आवाज दुर्लक्ष करू नका. असं का झालं असेल याचा विचार करा. चौथा अनुभव आहे वस्तू वारंवार तुटणे. घरात वस्तू सतत पडणे, काचेच्या वस्तू सतत फुटणे, हे घरामधले नकारात्मक संकेत असू शकतात. मग आता काय कराल? खूप महत्त्वाचा भाग आहे बरं का. तर तुम्ही
श्री स्वामी समर्थ. अजिबात घाबरायचं नाही. ह्या सर्व गोष्टींवरती शांतपणे विचार करायचा. समजून घ्यायचं आहे की असं का होत आहे, नेमकं का. नामकंपन साधना करणार पूर्ण वेगळी पद्धत आहे ही. नामकंपन साधना कशी करायची? एका शांत जागी बसायचं. अलगद डोळे बंद करायचे. हलक्या आवाजामध्ये म्हणायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आवाजाच्या कंपनावरती लक्ष द्या. ही साधना मन, शरीर आणि ऊर्जा शुद्ध करते. या आवाजामध्ये खरंच खूप शक्ती आहे. दीप प्रज्वलन नियम, विशेष पद्धत. रोज संध्याकाळी एक दिवा लावा. तो तुपाचा असो किंवा तेलाचा. पण दिवा लावताना तुम्ही एक नियम मात्र नक्की पाळा. दिवा लावताना कोणाशीही अजिबात बोलू नका. फक्त मनात प्रार्थना करा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. आणि जलशुद्धी उपाय. एका ग्लासात पाणी घ्या. त्यावर 21 वेळा श्री स्वामी समर्थांचं नाव म्हणा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. तुम्ही 21 वेळा स्वामींचं नामस्मरण केलं, नंतर ते पाणी प्या. हा उपाय आतून शांती देतो. एकांत साधना. ही साधना खूपच शक्तिशाली आहे. आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करा. 20 मिनिटे पूर्ण शांत बसा. तुमचा मोबाईल जरा बाजूला फेकून द्या हो. बंद ठेवा. स्वतःशी बोला. आतल्या आवाजाला ऐका. आतून आपल्या काय आवाज येतोय, काय विचार चालत आहेत आपल्या मनामध्ये, एवढं लक्ष देऊन करा. रात्रीचा संकेत ओळखण्याची पद्धत. झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी योग्य केलं का? एवढाच प्रश्न विचारायचा, आज मी योग्य केलं का? प्रत्येक गोष्टीवर कोणाशी वाईट बोललेला असाल, प्रत्येक गोष्ट आठवा. मनातून उत्तर तुम्हाला येईल. काय केलं योग्य तुम्ही, हो की नाही, का चुकीचं केलं? महत्त्वाचं, महिलांनी हे संकेत दिल्यानंतर लक्षपूर्वक हे संकेत महिलांनी दुर्लक्ष करू नका. शरीराला विश्रांती द्या. स्वतःवर दबाव टाकू नका. साधना थांबवू नका, पण पद्धत बदला. साधना थांबवू नका. मनामध्ये नामस्मरण करा. भजन ऐका. सकारात्मक विचार ठेवा. देवाचे नामस्मरण ऐका. आरती करा. एक वेगळी गोष्ट सांगू का? काही वेळा अडचण येणं म्हणजे वाईट नसतं बरं का. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ऐका. ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी असतं. आपण म्हणतो आपल्यासोबत वाईट झाले, अरे माझ्यासोबतच असं का होतं? तर ते आपल्याला घडवण्यासाठी असतं. आपण त्याला सामोरे जाण्यासाठी देव आपल्यासमोर त्या अडचणी उत्पन्न करतं. प्रत्येक संकेत घाबरण्यासाठी नसतो. काही संकेत आपल्याला वाचवण्यासाठी सुद्धा असतात. त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही. या संकेतांना सामोरे जायला शिकायचं. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ जे इशारा देतात ते पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही संकटात आहात ना, तर स्वामी हे सर्व तुम्हाला सांगितलेले इशारे देतात. डोळे बंद करा आणि बोला, हे स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या जीवनातील अडथळे दूर करा आणि आमच्या घरादाराला सुखी ठेवा, समाधानी ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी आहे, व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्या. महत्त्वाचं म्हणजे या भक्तिमय चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी